पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. मणिपूर राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे यमुनाम खेमचंद सिंग हे. प्रश्न 2, जागतिक कर्करोग दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 4 फेब्रुवारीला. प्रश्न 3, अमेरिकेने भारतावरील आयात शुल्क 50% वरून किती पर्यंत कमी केले आहे? तर त्याचं उत्तर आहे 18%. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या शहरात आशियाई रायफल आणि पिस्तूल शूटिंग चॅम्पियनशिप 2026 आयोजित करण्यात येत आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 5, पंचायत प्रगती निर्देशांक 2.0 मध्ये कोणाला प्रथम क्रमांक मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे त्रिपुरा राज्याला. प्रश्न 6, विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या पहिल्या महिला सदस्य कोण बनल्या? तर त्याचं उत्तर आहे निवेदिता दुबे हे. प्रश्न 7 पाहूया. भारतीय रेल्वेने 742 किमी मार्गावर कवच 2.0 लॉन्च केले आहे. कवच म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आहे स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली हे. प्रश्न 8, पिलो AI हे नुकतेच कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 9, मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 10 पाहूया. जगातील पहिले खासगी अंतराळ स्थानक हेवन 1 हे कोणत्या देशात विकसित केले जात आहे? तर त्याचं उत्तर आहे अमेरिकेमध्ये. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भारतातील पहिला राष्ट्रीय घरगुती उत्पन्न सर्वेक्षण कोणत्या संस्थेद्वारे आयोजित केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत. प्रश्न 12, कोणत्या राज्यातील गिर्यारोहक काबा कियानो यांनी पश्चिम गोलार्धातील सर्वोच्च शिखर सर केले आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश मधील. प्रश्न 13 पाहूया. सिंगापूर एअर शो 2026 मध्ये भारतीय हवाई दलाचा कोणता संघ सहभागी होत आहे? तर त्याचं उत्तर आहे सारंग एरोबॅटिक टीम. प्रश्न 14, कोणत्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला 2026 चा क्रॅफर्ड पुरस्कार मिळाला? तर त्याचं उत्तर आहे वीरभद्रन रामनाथन यांना. प्रश्न 15, 6वी बॅडमिंटन टीम आशिया चॅम्पियनशिप 2026 कुठे सुरू झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशामध्ये. प्रश्न 16 पाहूया. त्रिपुरा राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे इंद्रसेना रेड्डी हे. प्रश्न 17, संरक्षण मंत्रालयाने कोणाला मिनीरत्न श्रेणी 1 चा दर्जा देण्यास मान्यता दिली? तर त्याचं उत्तर आहे यंत्र इंडिया लिमिटेड यांना. प्रश्न 18, भारतातील पहिली LNG डिझेल दुहेरी इंधन डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेन कुठे सुरू करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे अहमदाबाद इथे. प्रश्न 19 पाहूया. 68वा ग्रॅमी पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे दलाई लामा यांना. प्रश्न 20, भारत आणि किर्गिस्तान यांच्यातील खंजर या संयुक्त लष्करी सरावाची 13वी आवृत्ती कुठे आयोजित केली जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला या प्रश्नांची मंथली PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.